नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेरेस टू टेबल मराठीमध्ये. ह्या चॅनलला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मला खूप छान रिस्पॉन्स आला तुमच्याकडनं आणि खूप कमेंट्स आले मला ह्या चॅनलवर आणि मी मराठी चॅनल सुरू केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप आनंद झाला हेही मला कळले. तर चला आज आपण बनवूयात एक श्रावण स्पेशल रेसिपी. म्हणजे आज बनवणार आहोत आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी जो प्रसाद बनवला जातो ना, त्याची रेसिपी आज आपण करणार आहोत. आणि ही रेसिपी कशी करायची, ह्याचं माप कसं घ्यायचं आणि ह्या रेसिपीसाठी काही छोटे छोटे टिप्स असतात, त्या काय आपण फॉलो केल्या की आपला जो प्रसाद आहे तो एकदम मस्त बनेल, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणजे ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तसंच तुम्ही आतापर्यंत मला खूप कमेंट्स दिल्या, म्हणजे कमेंट्स केल्या माझ्या व्हिडिओवर की आम्हाला हे बघायला आवडेल, आम्हाला ते बघायला आवडेल. तशाच तुमचे काही सजेशन्स असतील ना, त्या कमेंट्स मला नक्की ह्या व्हिडिओवर सुद्धा लिहून पाठवा. तर मी त्यावर सुद्धा काम करेन आणि तुमच्यासाठी अजून काही असे व्हिडिओज घेऊन येईन जे तुम्हाला बघायला आवडतील. तर चला आपण रेसिपीची सुरुवात करूयात. आणि तुम्ही मला एवढं प्रेम केलं ह्याबद्दल खरंच खूप आभार. असंच करत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून. तर आता सगळ्यात पहिले ना, ह्या रेसिपीला सुरुवात करताना मी तुम्हाला सांगते की आज माप आपण वाटीने घेणार आहोत. तुमच्या घरातली कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता. मी ही वाटी घेतलीये आणि ह्याने मी सगळं माप घेतले. माप काय आहे ते आपण रेसिपी करता करता बघूयात. चला रेसिपीची सुरुवात करूयात. आता शिरा करताना ना सगळ्यांचा एक मोठा प्रश्न असतो की तूप कसं घ्यायचं, जाडं तूप घ्यायचं का गरम करून त्याला असं पातळ करून घ्यायचं. तर काय होतं, आपण जेव्हा वाटीने किंवा कपाने कुठली गोष्ट मोजतो ना, तेव्हा जेव्हा ती जाडी असते तेव्हा ती जास्ती बसते वाटीमध्ये आणि ती अशी आपण गरम केल्यानंतर पातळ केल्यानंतर कमी होते. म्हणून आज मी तुम्हाला जी मेजरमेंट दाखवते एकदम परफेक्ट आहे. तर तूप आपल्याला पातळ करून घ्यायचंय आणि मग त्यानंतर त्या तुपामध्ये आपण घालणार आहोत रवा. तर आता रवा जो आहे ना, तो आपला नेहमीचा, म्हणजे आपण ज्याने उपमा वगैरे करतो ना, तोच रवा आपल्याला वापरायचा आहे. आणि तुपामध्ये जेव्हा आपण रवा भाजतो ना, तेव्हा त्याला एक मस्त खमंग असा वास येतो आणि छान लागतो, शिरा एकदम खमंग बनतो. तर तूप जे आहे ना, ते आपल्याला एकदम मस्त वापरायचं आहे, म्हणजे समप्रमाणात वापरायचं आहे. कमी तूप वापरून चालणार नाही, त्याने आपला शिरा चांगला होणार नाही. आणि दुसरी इम्पॉर्टंट टिप म्हणजे आपला जो रवा आहे ना, तो आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. काही वेळा काय होतं, लोक रवा जो आहे ना, तो फक्त असं 2-4 मिनिटं भाजतात आणि लगेच शिरा करतात. तर तसं न करताना थोडासा रव्याचा रंग बदलेस तोपर्यंत आपल्याला त्याला चांगला भाजायचं आहे. आता इकडे बघा, मी सगळं तूप नव्हतं घातलं आधी, मी थोडं थोडं तूप घालतेय. आणि जेणेकरून मी ना प्रत्येक स्टेजला त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालणार आहे. आता मी तुम्हाला सांगते कसं करायचं आहे आपल्याला ते. तूप किती घेतले ते मी तुम्हाला दिलेलंच आहे स्क्रीनवर, डिस्क्रिप्शनमध्ये सगळीकडे तुम्हाला ह्याचे प्रमाण मिळणार आहे. आजचं प्रमाण वाटीने आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आता तूप थोडं थोडं मी घालून रवा मस्त भाजून घेतलेला आहे. कारण रवा बघा, त्याचा अजून रंग थोडासा आहे ना, आपण अजून होईस तोपर्यंत भाजूयात. आता मी काय करते की मी केळी घेतलीत. केळी मी छान मस्त पिकलेली घेतलीत. मला ना पिकलेली केळी आवडतात शिरा करायला. कारण काय होतं की जर का आपण थोडं कच्चं केळं घेतलं ना, म्हणजे कमी पिकलेलं घेतलं, तर काय होतं की ते थोडंसं आंबटसर लागतं. पण पिकलेलं केळं घेतलं की आपला शिरा जो आहे तो एकदम मस्त होतो. बऱ्याच वेळा सव्वाचं प्रमाण असलं की केळं सुद्धा वापरलं जातं, म्हणजे सव्वाच्याच मापाने केलं जातं. पण मी ह्याच्यामध्ये 2 केळी वापरणार आहे. त्यातून सुद्धा तुमची जी वाटी आहे ना, त्यावर सुद्धा अवलंबून आहे की तुम्हाला किती केळं वापरायचंय. म्हणजे वाटी थोडी मोठी असेल तर तुम्ही थोडं जास्ती वापरू शकता. वाटी छोटी असेल तर कमी वापरू शकता, किंवा तुम्हाला केळ्याचा जर का स्वाद आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्ती वापरू शकता. तर केळं जे आहे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता इकडे बघा, मी ना पाणी आणि दूध असं समप्रमाणात घेतलेलं आहे आणि त्याला मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर ते उकळलं की आपल्याला शिऱ्यामध्ये घालायचं आहे. इकडे बघा, रवा जो आहे ना, तो एकदम मस्त मी छान खमंग भाजून घेतलेला आहे. आणि तूप बघा किती भरपूर तूप आहे की नाही. त्यामुळे शिरा जो आहे ना, तो एकदम मस्त होणार आहे. रव्याचा जो रंग आहे ना, तो थोडासा बदलला आहे. आता ह्याच्यामध्ये मी केळं घालते. केळं आधीपासून आपण कापून नाही ठेवायचं, नाही तर ते काळं पडतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जसं आपल्याला थोडासा रंग बदलला ना आपल्या रव्याचा, कीच त्याला केळं त्याच्यामध्ये कापून घालायचे. केळं घातल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगलं छान परतून घ्यायचंय, म्हणजे केळ्याचा एक छान वास येतो आणि मस्त तो जो आपला शिरा आहे ना, तो फारच सुंदर लागतो. त्याचं सगळं केळ्याचं गोडवा त्याच्यामध्ये उतरतो. आणि आता हे बघा, मी असं केळं सुद्धा परतून घेते. केळ्याला सुद्धा तुपाचा मस्त एक फ्लेवर येतो. आता त्याच्यामध्ये मी घालते थोडेसे काजू आणि बदाम. आता हे सगळं तुमच्यावर आहे, तुम्हाला किती घालायचे वगैरे. मी एक परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला दिलेली आहे.
तुम्ही त्या मेजरमेंटने जरी केलात ना तरी तरी तुमचा जो शिरा आहे तो फारच छान होणार आहे. म्हणजे प्रसाद जो आपण बनवतो तो प्रसाद एकदमच छान होणार आहे. आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडंसं ड्रायफ्रुट्स वगैरे कमी जास्त केले तरी तो चालणार आहेत. म्हणजे तसं त्याच्यामध्ये काहीच असं हार्ड अँड फास्ट रूल नसतो. त्यामुळे आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त गोष्टी करू शकतो. आता मी थोडंसं अजून तूप घातले आणि मी ह्याला परतते. आपण जेव्हा ड्रायफ्रुट्स घालतो ना तर ड्रायफ्रुट्स पण तुपावर थोडे परतले जातात ना तर त्यांना एक मस्त असा स्वाद येतो. त्यामुळे ते थोडेसे परतायचे. ड्रायफ्रूट, रवा आणि केळी ही एकदम छान परतली गेली पाहिजेत. त्याचा रंग बघा असा बदलला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा रवा परतायला घेतला त्याच्यापासून आत्तापर्यंत जो रंग आहे तो बदलला आहे आणि असा थोडासा डार्क झाला आहे. आता हे जे दूध आणि पाणी आहे त्याचं मिश्रण मी घालते आणि ह्याला आपल्याला हलवायचं आहे. तर हे ना उडतं हातावर, त्यामुळे थोडंसं जरा काळजीपूर्वक ही आपल्याला स्टेप करायची आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय इकडे, की काही लोक ना पूर्ण दूध वापरतात. तर तेही तुम्ही करू शकता. मी दूध आणि पाणी वापरते कारण की कसं असं ना आपल्याकडे काही गोष्टीत एकदम ट्रेडिशनली आपल्या आजी वगैरे आपल्याला शिकवतात. तर म्हणजे मला असं शिकवलंय की दूध आणि पाणी वापरलं की त्याने काय होतं की पाण्याने ना आपला जो रवा आहे तो अजून छान फुलतो. म्हणून मी दूध आणि पाण्याचं कॉम्बिनेशन वापरते. तुम्ही नुसतं दूध वापरत असाल तर तुम्ही तसंही वापरू शकता. आणि तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा तुम्हाला माझ्या रेसिपीने करून बघायचं असेल तर तुम्ही असंच करून बघा. तुमचा जो प्रसादाचा शिरा आहे ना, म्हणजे प्रसाद जो आहे ना तो फारच छान होईल ह्याची मी गॅरंटी घेते. तर चला आता बघा हे आपला रवा किती मस्त फुललेला आहे. आता रवा जो आहे त्याला आपल्याला छानपैकी वाफ आणायची आहे. तर ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि मस्त एक आपल्याला दणदणीत वाफ आणायची. आता मी झाकण उघडते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त आपला शिरा बनतोय, म्हणजे एकदम असा मऊ लुसलुशीत, आणि तूप आपण जेव्हा घालतो ना एवढं छान तेव्हा तो एकदम सुंदर बनतो आणि फारच छान लागतो. तर हे बघा मी मिक्स केलंय त्याला. आता आपण घालणार आहोत साखर. साखर पण तेवढीच समप्रमाणात आहे ना, सगळं सगळं तेवढंच वापरायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कप वाटी जे काय घ्याल ते एकच गोष्ट घ्यायची आणि त्याने सगळ्या गोष्टी मोजायच्या. आता ह्याला मी एकदम छान मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा थोडंसं तूप घालू शकता. तर मी हे बघा थोडं तूप घातलेलं आहे इकडे. म्हणजे तूप काय करायचं ना, थोडं थोडं घालत गेलो ना आपण की ते प्रत्येक स्टेजला सगळ्या गोष्टींना मिळतं आणि छान तुपाचा एक स्वाद लागतो. आणि तेवढं तूप जेवढं आपण मोजलंय म्हणजे प्रमाणाने जसं मी तुम्हाला दिलंय तेवढं आपल्याला लागणारच आहे. तर ते सगळं संपवायचं आहे. ते संपवलं की आपला शिरा जो बघाल तुम्ही मस्त होईल, एकदम छान होतो. आता तुम्हाला दिसत असेल की किती मऊ आणि छान इकडे शिरा झालेला आहे. पण आता अजून तो शिजलेला नाहीये. आता आपण जस्ट साखर घातली तर परत झाकण ठेवायचं आणि परत ह्याला शिजवायचं. ही एक ना खूप इम्पॉर्टंट टिप आहे की शिरा करताना ना एकदा दोनदा आपल्याला असंच झाकण बंद करून शिजवून त्याला परत मिक्स करून परत शिजवायचं आहे. असं करून ना आपला हा जो प्रसादाचा शिरा आहे ना तो फारच सुंदर होतो आणि एकदम तुम्ही बघाल म्हणजे ही रेसिपी ट्राय करा. चविष्ट एकदम तुमचा शिरा बनेल. आता मी ह्याच्यामध्ये घालते थोडेसे बेदाणे आणि त्याचबरोबर मी वेलचीची पूड घातली आहे. आता तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही वेलची जायफळ असं कॉम्बिनेशनमध्ये पण वापरू शकता. पण मला ह्या शिऱ्यामध्ये ना, म्हणजे प्रसादाचा जो शिरा असतो त्याच्यात फक्त वेलची आवडते. मी वेलचीची पूड घातली आहे. परत आपण छान वाफ यायला ठेवून दिलाय. वाफ आल्यानंतर मी गॅस बंद केलाय आणि मी 5 मिनिटं असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर चला आपण बघूयात की शिरा कसा झालाय. एकदम मस्त होतो आणि एकदम माझ्याकडे ना मुदाळ नव्हतं तर त्यामुळे मी असं वाटीने मूद पाडली आहे. आणि हे बघा आता ह्याच्यामध्ये तुम्ही करताना पण आतमध्ये तुळस घालू शकता, ते तुमच्यावर आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.